बदलापुरातून एक मोठी बातमी समोर येते। फ्लिपकार्ट मिनिट्स हे आता त्याचा परवाना जो आहे तो तात्काळ टेम्पररी एकंदरीत जो त्यांचा लायसन्स आहे तो रद्द करण्यात आलेला आहे, त्याची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। एफडीएचे अधिकारी आपण बघत असाल सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या माध्यमातून आता ही माहिती जी आहे ती आपल्याला देण्यात आलेली आहे। बदलापूर ईस्ट पोलीस प्रशासन आहे आणि एकंदरीत आता सध्याचे आपण चित्र बघत असाल तुम्ही तर एफडीएच्या अधिकारी या ठिकाणी आहेत आणि कालपासून जवळपास 8 वाजल्यापासून त्यांची तपासणी या ठिकाणी चालू होती। जे बुरशीयुक्त पदार्थ होते ते काही प्रमाणात त्यांनी चाचणीसाठी घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त एकंदरीत आपण बघत असाल तर हे पदार्थ ताब्यात घेण्या पुढे सुद्धा त्यांनी कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि आता सध्याच्या घडीला तात्पुरत्यारित्या आपण बघत असाल तर एकंदरीत आता ही कारवाई जी आहे नुकतीच पूर्ण झालेली आहे। अर्थात अन्न सुरक्षा अधिकारी वीर कायदे असं मॅडमचं एकंदरीत नाव आहे। पोलीस प्रशासन आहे, पोलीस प्रशासन सुद्धा आहे आणि एकंदरीत ही कारवाई नुकतीच पूर्ण झालेली आहे। जवळ जवळ पुढे जवळ आहे ना कालपासून गेले अनेक तास या ठिकाणी चौकशी तास या ठिकाणी पाहणी आणि गोष्टी ज्या आहेत त्या निर्देशास मागे वा टीमला अर्थात आता काल आपण बघितलं तर काल दुपारच्या दरम्यान मनसैनिकांच्या माध्यमातून ही बाब जी आहे ती निदर्शनास आणून देण्यात आली होती आणि जो खेळखंडोबा बदलापूरकरांच्या जीवाशी सुरू आहे तो एकंदरीत मनसैनिकांनी समोर आणला होता आणि त्यानंतर हे फ्लिपकार्ट मिनिट्सचे काही अधिकारी आहेत जे मलंगड आणि इतर परिसरातून आलेले आहेत, त्यांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या वादानंतर पोलीस स्थानकापर्यंत हा विषय गेला होता। एफडीएकडे दखल घेतली ती म्हणजे मनसे यांच्या तक्रारीची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीची त्यांनी दखल घेतली। दखल घेतल्यानंतर तात्काळ एकंदरीत एफडीएचे अधिकारी दाखल झालेले आहेत आणि लगेचच कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि अधिकारी आपण बघत असाल तर महिला अधिकारी आहेत। एजे वीर कायदे या मॅडम स्वतः कालपासून इथे आहेत, रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ही या ठिकाणी तपासणी जी आहे ती सुरू होती आणि तपासणी आता सध्याच्या घडीला पूर्ण झालेली आहे आणि त्यांचं जे लायसन्स आहे ते तात्काळरित्या निलंबित जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सध्या या फ्लिपकार्ट मिनिट्स या ठिकाणाहून कुणालाही डिलिव्हरी देणं किंवा एकंदरीत पोहोचवणं म्हणजे जे काही खाद्यपदार्थ आहेत किंवा इतर जे काही एकंदरीत वस्तू आहेत ते पोहोचवणं पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही चांगली धडक कारवाई जी आहे ती तुकाराम मुंढे सर यांच्या सूचनेनंतर करण्यात आलेली आहे आणि चांगली आपण बघत असाल तर ही कारवाई बदलापूर शहरात झालेली आपण बघतोय आणि या कारवाईमुळे खरं तर आता चांगलेच धाबे दणाणलेले आहेत। ते म्हणजे एकंदरीत सगळे म्हणजे जे डिलिव्हरी जे या ठिकाणी ठिकाणं आहेत त्या सगळ्यांचेच इथे तुम्ही बघत असाल तर राऊत चौकामध्येच फ्लिपकार्ट मिनिट्स आहे आणि त्याच ठिकाणी आता ही पूर्ण टीम जी आहे ती त्यांची होती। त्यांच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या आपल्याला इथे बघायला मिळत असतील, पोलीस प्रशासन इथे आहेच आणि या सगळ्यांच्या एकत्रित आल्यानंतर मनसैनिकांनी ज्यावेळी आवाज उठवला त्यानंतर एवढी मोठी कारवाई जी आहे ती झालेली आपण बघितली। खरं तर यामध्ये काही कागदपत्रांमध्ये सुद्धा अफरातफरी झालेली बाब निदर्शनास आलेली आहे। आता मनसैनिकांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे आणि यामध्ये नेमकं काय झालेलं आहे, त्यांनी कोणकोणत्या मागण्या ज्या आहेत म्हणजे काय चौकशी अंती काय नेमकं मनसैनिकांशी चर्चा केली ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पण अधिकाऱ्यांना ज्यावेळी आम्ही विचारणा केली की बुरशीयुक्त पदार्थ आढळले का, तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे चॉकलेट्स होते त्याला सुद्धा बुरशी लागली होती। बऱ्याच ठिकाणी डेट जे आहेत ते बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता। या व्यतिरिक्त भाज्या ज्या आहेत त्या खराब होत्या, इतर बऱ्याच
जे साहित्य आहे, खाद्यपदार्थ आहेत, ते सुद्धा या ठिकाणी त्यांची सुद्धा अशाच पद्धतीची विक्री जी आहे ती या ठिकाणी केली जात होती. अन्न सुरक्षा प्रशासनाच्या महिला अधिकारी ज्या आहेत त्यांनी तात्काळ धडक दिली, ती म्हणजे बदलापूरच्या फ्लिपकार्ट मिनिट्स वरती आणि त्यानंतर धाबे दणाणले ते म्हणजे फ्लिपकार्ट मिनिट्स यांचे. पहिले तुम्ही बघितलं सुरुवातीला यांचा मुजोरपणा पाहायला मिळत होता. हे जे अधिकारी आहेत, काही वेळापूर्वी तुम्ही बघितले, हे जे अधिकारी आहेत ते मलंगडहून आले आणि त्याच्यानंतर मनसैनिकांवरच वेगळे आरोप त्यांचा करण्याचा प्रयत्न होता. काही महिलांना त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांची जी काही चूक आहे ती मान्य करायला सुद्धा ते तयार नव्हते. काही वेळानंतर मान्य करायला तयार झाले, पण ऑन कॅमेरा बोलायला तयार होते. आणि त्यानंतर आपण बघितलं तर एकंदरीत FDA कडे लगेचच तात्काळ धाव घेतली मनसैनिकांनी आणि तक्रार केल्याच्या अवघ्या काही तासातच त्यांची टीम इथे दाखल झाली. पोलीस प्रशासनाला कळवण्यात आलं आणि एकंदरीत आता सध्याच्या घडीला या फ्लिपकार्ट मिनिट्सला टाळं लागलेलं आहे. त्यांचं लायसन्स जे आहे ते या ठिकाणी तात्पुरत्यारित्या रद्द करण्यात आलेला आहे, परवाना रद्द करण्यात आलेला आहे. आणि अशातच जोपर्यंत त्यांची प्रोसिजर प्रक्रिया चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा इथून सर्व्हिस देणं अलाउड नाही असं त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. महत्वाचं म्हणजे इथून कोणताही एखादा खाद्यपदार्थ आतही जाणार नाही, बाहेरही येणार नाही, अशा सुद्धा कडक सूचना संबंधित महिला अधिकारी वीर कायदे यांनी दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त गरज पडली तर आम्ही CCTV सुद्धा तपासू अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. फक्त ज्यावेळी गरज लागेल ती स्वच्छता करायची, त्याच वेळी फक्त स्वच्छता केली जाईल अशी सुद्धा माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आता मनसैनिक आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. खरं तर मोठा लढ्याला यश आलंय. बदलापूरकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न जो आहे तो सुरू होता आणि असं असताना एकंदरीत मनसैनिकांनी आवाज उठवला आणि आज पूर्ण बदलापूरकरांना न्याय मिळवून देण्यात आलेला आहे. कालपासून लढा सुरू होता आणि कालपासून तुमची पूर्ण टीम खरं तर सतत म्हणजे रात्र सुद्धा तुम्ही इथे होतात आणि अखेर आता म्हणजे लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे. माहिती अधिकाऱ्यांनी तशी दिलेली आहे. काय सर्वप्रथम तर मी कालपासून जे तुमच्या माझ्यासोबत आमच्या मनसे टीम सोबत जे प्रसारमाध्यम आहेत त्यांचे प्रथमतः आम्ही आभार मानतो, कारण की तुम्ही पण आमच्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आता जे काय फूड डिपार्टमेंटने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचं लायसन्स तात्पुरत्या ह्याच्यावर रद्द केलेलं आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या कोर्टात त्यांना मांडून पुढच्या गोष्टी कारवाई होतील. आता बाहेर आल्यानंतर काय नेमकी तुम्ही काय प्रश्न विचारले, त्यांनी काय उत्तर दिले, त्यांनी सूचना काय दिल्यात? त्यांनी सूचना हे दिल्यात की सध्या तरी या स्टोअरमधून एकही माल विकला जाणार नाही, स्टोअर सध्या बंद असेल. राहिला विषय की जोपर्यंत हे कोर्टात सगळ्या गोष्टीची शहानिशा होत नाही तोपर्यंत स्टोअर बंद असेल. काल ज्यावेळी आपण आवाज उठवला फ्लिपकार्ट मिनिट्सचे काही वरिष्ठ मंडळी इथे आले होते आणि कुठेतरी तुम्हाला वेगळ्याच प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न त्यांचा होता, कुठेतरी महिला तरुणींना पुढे आणण्याचा प्रयत्न होता, त्यांचा वेगळा वुमन कार्ड खेळण्याचा प्रयत्न होता आणि आज खरं तर FDAची एवढी मोठी धाड पडून कारवाई झालेली. मॅडम जास्त काय बोलत नाही, मी त्या अधिकाऱ्यांना एवढंच दाखवलं की महाराष्ट्र माणसांना काय करू शकते आणि काय करेल यापुढे हे त्यांना नक्की समजेल. अर्थात एकंदरीत काय सांगाल, आज कालपासून तुम्ही सुद्धा या ठिकाणी आहातच, वेळोवेळी तुम्ही जाब विचारण्याचा प्रयत्न केला? कालपासून आम्ही इथे आहोत, दुपारी 2 वाजल्यापासून रात्री जवळजवळ 1:45 पर्यंत त्या मॅडमही इथे होत्या FDAच्या आणि आम्ही होतो. आज त्यांचा निर्णय झालेला आहे की तात्काळ त्यांचा जो परवाना आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. आतून कुठलीच गोष्ट बाहेर जाणार नाहीये, फक्त त्यांना क्लिनिंगसाठी ओपन करण्यासाठी फक्त तेवढीच परमिशन आहे, बाकी त्यांची परमिशन सगळ्या बंद केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप मोठी जीत आहे याच्यामध्ये की हे बंद झालेलं, कारण त्यांनी आतमध्ये बरेच प्रोडक्ट्स बुरशीयुक्त बरेच प्रोडक्ट्स त्यांनाही मिळाले, ज्यांचे नमुने त्यांनी आता सबमिट करण्यासाठी नेलेले आहेत. आणि लिटरली आतमध्ये झुरळ आतमध्ये फिरत होते, तेही त्यांनी बघितले. काही कॅडबरीचे जे प्रोडक्ट होते तेही ओपन होते आणि बुरशीयुक्त असल्यामुळे त्यांनी त्या तपासासाठी नेलेले आहेत. आता पुढची कारवाई होईलच त्यांच्यावरती. अर्थात खरं तर तुम्ही सुद्धा म्हणजे कायद्याने त्यांना जाब विचारला, प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. काही कागदपत्रांमध्ये सुद्धा अफरातफर पाहायला मिळाली ज्याची माहिती त्यांनी दिली. काय नेमकं होतं? 100% FDAच्या प्रभारी मॅडमनी त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे फायर सेफ्टीचे कागदपत्र विचारण्यात आले होते, वेंडर एग्रीमेंट विचारण्यात आला होता, त्यांच्याकडे फूड लायसन्स त्यांचं विचारण्यात आलं होतं, त्यांचा डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट विचारण्यात आले होते, जे बेसिकली पेरिशेबल गुड्ससाठी गरजेचे असतात.
तर ते विचारले असता प्रथमदर्शी मॅडमला स्वतःला ते आढळून आले की ते कुठेतरी फॅब्रिकेटेड वाटत होते, कारण त्याच्यावरती शिक्के पहिले होते आणि एक कागद चिपकवलेला होता आणि त्याच्यावरती सही होती डॉक्टर साहेबांची, जे कुठेतरी संशयास्पद आढळून येत होते. त्याची आता चाचणी करण्यात येईल, पडताळणी करण्यात येईल आणि जर ते आढळल्यास त्या पद्धतीने तर 100% याच्यावरती जी टेम्पररी अद्यापी जी तात्पुरत्या स्वरूपाची जी निलंबनाची ऑर्डर निघालेली आहे ती परमनंट स्वरूपाची होईल. मग ही एक मुद्द्याची बाब आहे. राहिला विषय आता, आज जी आम्हाला यश मिळालेलं आहे मनसेला, ते एकाचा नसून हे पूर्ण मनसे कार्यकर्त्यांचं यश आहे, मनसे पक्षाचं यश आहे, ज्यांनी सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केलेला आहे या गोष्टीचा. कारण याच्यात फक्त एक बुरशीयुक्त पदार्थाचा विषय नसून त्याला जनहिताचा विषय होता आणि मनसेने तत्परता त्याच्यात दाखवून हे यश मिळवून आणलेलं आहे. कारण आजच्या घडीला त्यांचा परवाना नुसता तात्पुरत्या स्वरूपाचा रद्द न करून याच्यात खरी जीत जी झालेली आहे, हे खरं यश जे आहे ते आपण जनतेचं मिळवून दिलेलं आहे त्यांना, की त्यांची कुठेतरी आता एक सुरक्षता आहे, त्यांना कुठेही धोका नाही आहे आणि त्यांना क्लिनलीनेसची ऑर्डर देण्यात आलेली आहे आता त्याच्यामध्ये. त्यासाठी आम्ही एक लेखी स्वरूपात आता अर्जही करतोय प्रशासनाला, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रती मिळतील, ज्या आतमध्ये फोटोग्राफ्स काढण्यात आलेले आहेत, एव्हिडन्स घेण्यात आलेले आहेत. या कुठल्याही प्रक्रियेमध्ये पक्षपात न व्हावा किंवा कुठल्याही इतर पक्षांनी राजकारण करू नये याच्यासाठी आम्ही हे अर्ज करत आहोत, जेणेकरून आम्हाला ते एव्हिडन्स मिळाल्यास आम्ही तुमच्या पुढ्यात ते सादर करू. या संदर्भात गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं, परंतु तसं काही झालं नाही. काय पाठपुरावा करणार? गुन्ह्याचा जसा विषय येतो, जसे FDIचे कायदे म्हणतात 274 किंवा 275ची जी घटना आपण बोलतो हे 275च्या अंतर्गत येतं. हे ज्याच्यामध्ये ऑब्नॉक्शियस फूड म्हणजे आपण बोलतो अपायकारक जे फूड असतं ते विक्री करायला अलाउड नसतं. तर त्या अंतर्गत FDIच्या अंतर्गत मध्ये जेव्हा पहिल्यांदा आढळून येतं त्यांच्यासाठी 32ची एक नोटीस जारी केली जाते, ज्याच्यामध्ये त्या लोकांना ऑर्डर कंप्लायन्स करायचं, म्हणजे तुम्ही याला एक संधी दिली जाते की तुम्ही त्याच्यामध्ये जी काय चुका झाल्या आहेत ते तुमच्या दुरुस्त करा आणि त्या स्वरूपासाठी त्यांच्यामध्ये एक तात्पुरत्या स्वरूपाच्या निलंबनाची तरतूद आहे ती त्यांनी बजावलेली आहे. आणि ती नोटीस जी आहे जी त्यांना ऑलरेडी त्यांच्या ईमेलवर पोहोचलेली आहे ती प्रत सुद्धा आम्ही कार्यालयापासून अर्ज देऊन ती प्राप्त करू आणि ती तुम्हाला तुमच्या पुढे सादर करू. आम्ही शहरात अनेक ठिकाणी असे ऑनलाईन प्रोडक्ट जे आहेत ते विक्री करण्यासाठी अनेक दुकानं सज्ज झालेली आहेत, तुम्ही बघत असाल, बरेच आहेत त्याच्यामध्ये नाम. तर त्याच्याकडे कसं तुमच्या यापुढे लक्ष मनसैनिकांचं असतं? यापुढे तर मी याच्यात एकच वाक्य म्हणू शकतो की ही जी कारवाई आज केली आहे याचं यश हेच असेल की याच्या पुढे ज्याच्या कोणाचा आम्ही शोध घ्यायला जाऊ आणि जेव्हा ती आम्हाला आढळून नाही येणार तर हे 100% यश मिळाले हे धरून चालावं की तो वचक त्यांना बसलेला असणार आहे. आणि पुन्हा एकदा मी हे बोलू इच्छितो की हे यश आमचं नसून हे जनतेचं यश आहे, कारण कुठेतरी ते सुरक्षित राहतील जे आमच्या पक्षाला हवं आहे. अर्थात कारवाई आज खरं झालेली आहे, काय कारवाई ही जे मनसेचे जे पदाधिकारी आहेत बदलापूरचे यांनी जो निर्णय घेतला सर्वांनी एकत्र येऊन, आणि सर्वात प्रथम म्हणजे तुमचा पत्रकारांचा आम्हाला अभिमान वाटतोय का तुम्ही कालपासून आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि तसेच माझे बदलापूरची जी टीम आहे मनसेची, मी मनसे विधानसभा अध्यक्ष आणि आमचे शहर अध्यक्ष बदलापूरचे निशांत मांडवेकर, दिलीप पाटील, त्यांचे हे जे काय मृणाली राणे वगैरे यांनी कालपासून खूप मेहनत घेऊन इथे उभे राहून त्यांच्यावरती कारवाई होईपर्यंत रात्री 12 वाजले तरी ते कारवाईसाठी थांबले होते सर्व टीम. त्यामुळे पहिले त्यांचं आणि तुमचा आभार मानतोय. आणि सर्वात म्हणजे आजचा जो प्रकार जो घडला इथला त्याच्यावरती आज जी कारवाई झाली ही सर्वात महत्वाची झाली का, जेणेकरून आज बदलापूरमध्ये ह्याच्यावरती जी कारवाई झाली तसेच आज बदलापूरमध्ये अनेक गोष्टी आहेत, जे पिझ्झा वगैरे बर्गर वगैरे यांचे जे काही हॉटेल्स वगैरे जे आहेत आता त्यांच्यावरही कारवाई काही दिवसात व्हावी असेही आम्ही प्रयत्न करू. कारण काय बरेचसे मिठाईवाले गुजराती मारवाडीच आहेत आणि त्यांनी इथे जो मावा येतो त्याच्यावरती आजपर्यंत कोणी चेकिंग केलेलं नाहीये. पण त्याच्यावर पण काहीतरी थोडीशी आता पुढची हालचाल आम्ही करू, कारण मनसेचे आमचे बरेच सर्व ऍक्टिव्ह आहेत आता. आणि काही आजही आमच्या नंदा मॅडम वगैरे सर्व आलेले आहेत, त्यांनी खूप सकाळपासून इथे थांबले, सर्वांचा आभार मानतो. काय आव्हान असेल मत मांडण्यासाठी? सर्व बदलापूरकरांना एकच आव्हान असेल की आपणही दक्षता बाळगावी. जेव्हा आपल्या घरी ही ऑर्डर येते किंवा आपण ऑर्डर करतायत तर तात्पुरत्या स्वरूपात यांचा परवाना जो रद्द करण्यात आलेला आहे तर यांना अपायकारक
वस्तू ज्या आहेत ते विकण्यास मनाई आहे, बंदी केलेली आहे. तर आपण जे ऑर्डर प्लेस करतायत तर लक्ष द्यावं की आपण ईस्टच्या ऑर्डर फ्लिपकार्ट मिनिट्सवरनं जर ऑर्डर प्लेस करत असाल तर त्वरित मनसेला कळवण्यात यावं, त्वरित काळजी घेतली जाईल, ॲक्शन घेतली जाईल. अर्थात आपण आता कारवाई झालेली आहे. मनसेनं कालपासून पाठपुरावा केला होता, काय सांगेल? महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी कालपासून पाठपुरावा करते आहे त्याच्या अनुषंगाने बदलापूर फ्लिपकार्ट जे काही करत होतं म्हणजे त्यांच्या ह्या गोदाममध्ये काय काय चाललं होतं ते आपण उघडकीस आणलं. त्याच्यानंतर प्रशासकीय अधिकारी आलेत, त्यांनी पूर्ण सगळी तपासणी केली, तपासणी केली. त्याच्यातून त्यांना काही गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिल्या, जसं काही किडे होते किंवा काही माल हा एक्सपायरी डेटच्या खालचा होता, तोही आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. आणि जे ऑनलाईन ऑर्डर करतात ग्राहक, आज त्यांना निकृष्ट दर्जाचा माल हे लोक सप्लाय करत होते एवढे दिवस. ते आपल्याकडे ती तक्रार आली गेली, आपण त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि आम्ही त्यांच्याकडे काही मागण्या केल्या की तुम्ही हे गोदाम मधला जो माल आहे तो तपासा, त्याच्यावरती जे काही निकृष्ट दर्जाचा आहे, काही काही ठिकाणी आपल्याला अक्षरशः किडे वगैरे सापडले आहेत, तर तो तुम्ही जप्त करा आणि त्याला नष्ट करा. आणि तात्पुरती त्यांनी हे गोडाऊन पण निलंबित केलेलं आहे इथे त्यांनी. तर आपण आपली लढाई इथे खरं सांगू तर संपत नाहीये, आपण याच्या पुढेही त्याचा पाठपुरवठा करणार आहे, जेणेकरून जे ऑनलाईन ग्राहकांबरोबर फसवणूक झाली आहे त्यांना न्याय आपण मिळवून देणार आहोत. अर्थात तुम्ही स्वतः ग्राहक होता तिथे आणि पिझ्झा बेस तुम्ही ऑर्डर केला होता, काय एकंदरीत सांगाल? आज कुठेतरी कारवाई मोठी झालेली आहे. नक्कीच की मी जे काल मागवलेला त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी मनसेच्या टीमने पूर्ण आवाज उठवला. त्या याला खरं यश मिळालेलं आहे. एफडीची टीम सगळी येऊन इथे चेकिंग केल्यावर सगळं त्यांच्या निदर्शनास आढळलं की इकडे खूप घाणेरडा व्यवहार चालू आहे, की सगळं घाण आहे, क्लीन काहीच नाही आहे. आणि त्यांनी स्वतः येऊन सगळं चेक करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द केलेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे खूप आभारी आहे की त्यांनी मला खूप साथ दिली आणि तुमचाही आभार की तुम्ही पण आमच्या पाठीशी उभे राहिला. त्यामुळे खरोखर हे यश मिळालेलं आहे आम्हाला. कालपासून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे. तर आपण असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, कालपासून इथं होतात आणि अखेर आपल्या मागणीला यश आलेलं आहे. एकंदरीत काय? सगळ्यात पहिले तर मी श्रद्धा मॅडमांचे आभार मानेल, कारण का सगळ्यात मोठी कामगिरी त्यांनी बजावली. कारण का ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडे स्टोअर किपर म्हणजे फ्लिपकार्टकडनं जी आमच्यावरती विरुद्ध उलटी जी महिलांच्या खोट्या तक्रारी दाखल करण्याचा जो काही प्लॅनिंग होता, तो डाव म्हणजे त्यांच्या श्रद्धा मॅडमांच्या लाईव्हमुळे आणि त्यांनी जो पुढाकार घेतला आणि पटकन दक्षता घेतली त्याच्यामुळे तो डाव त्यांचा हाणून पडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचे सगळ्यात मोठे आभार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही कंप्लेंट आल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये जो दबाव टाकला आणि खास करून आमचे ॲडव्होकेट सर यांचंही खरंच एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनीही तिथे पोलिसांवरती जो काही दबाव टाकला कायद्याच्या भाषेमध्ये, त्यामुळे ही कारवाई झालेली आहे. जोपर्यंत बदलापूर शहरामध्ये अशा कारवाया येत नाही तोपर्यंत हे लोक काय गप्प बसणार नाही. ते आतमध्ये त्यांचं तात्पुरतं त्यांचं लायसन निलंबित करण्यात आलेलं आहे. परंतु आम्ही इथे थांबणार नाही, इथे गप्प बसणार नाही. याचा संपूर्ण पाठपुरावा करून जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. निश्चिततः इथे अनेक कर्मचारी आहेत, आता सध्या ते स्टोअरच्या बाहेर आहेत, म्हणजे त्यांचं पुढचं काय? कारण की या अगोदर ते याच स्टोअरच्या माध्यमातून आपली कामगिरी बजावत होते. त्यांचं झाले का बोलणं त्यांच्या स्टोअरचे जे रायडर लोक आहेत किंवा आतमधले जे बॉईज आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल जे कामावर त्यांच्या गदा आले त्याच्याबद्दल खरं पण आमच्याही मनाला दुःख आलं त्या गोष्टीबद्दल. आणि राहिला विषय ते शेवटी एक थर्ड पार्टी आहेत, ते आज इथे तर उद्या तिथे असं त्यांना काय कुठे काय म्हणजे असं कामाचं कुठे काय गोष्टी शाश्वती नाहीये. आणि राहिला विषय दुसरा असा की बदलापूर शहरात असे जे मोठे स्टोअर आहेत फक्त त्यांना एकच विनंती करतो, तुमच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कंप्लेंट येऊन नका देऊ. आलं तर तुम्हाला पण या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागेल. आता काल आक्रमक पवित्रा तुम्ही घेतला होता पोलीस स्थानकामध्ये आणि एक इशारा बोलून दिला होता.
नेहमीच बऱ्याचदा लोक टीका करतात की मारझोड करत असते मनसे नेहमी, पण काल संयमाची भूमिका होती. तुम्ही त्यांना इशारा सुद्धा दिला की मारायचा सुद्धा आम्ही तेव्हाच नाही, पण मारणार. आम्हाला जो राजसाहेबांचा आदेश आहे, पहिला निवेदन, आवेदन, मग दे दनादन, हा साहेबांचाच इशारा आहे. त्यामुळे आम्ही लगेच कोणावर हात उचलत नाही. पण समोरून जर हात उचलायची भाषा करत असेल तर त्याला सोडणार पण नाही. काल तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे, काल त्या मुजवर जो मॅनेजर होता त्याचा माज आज उतरवलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला आज कळेल बघितल्यावर त्याला तो कसा त्याचा माज उतरवलाय. त्यामुळे मनसेच्या नादाला इथून पुढे पण कुणी लागू नये, नाहीतर मग माज पद्धतशीर उतरण्यात येईल. आणि जे कामगारांचा जो विषय आहे, कामगारांची जी आयडी असती, जी गव्हर्नमेंट आयडी असती, जे रजिस्टर असतील कामगार, त्यांनी तो दुसरीकडे कोड वापरू शकतात. त्यांना काही नुकसान कोणाचं होणार नाही. त्यांना दुसरीकडे फ्लिपकार्ट असो, झेप्टो असो, इतर ज्या डिलिव्हरी ऍप आहेत त्याच्यावर ते लोक ते ऍप वापरू शकतात आणि त्याच्यावर त्यांनी ऑर्डर मारू शकतात. त्यांना काय त्यांच्यावरती गदा येणार नाही कुठला, किंवा काय परिणाम होणार नाही. आणि जो आता यांचा जो मॅनेजरमुळे जो प्रॉब्लेम झालाय तो आता त्यांच्या अंगमस्तीने झालाय. कारण आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करायला होतो तयार, पण ते लोक मान्य नव्हते. तर आमच्या अंगावर आल्यागत आला, तर पोलीस स्टेशनची वार्ता केली. मनसेला केसेस आणि हे म्हणजे काय हे नाहीये, विशेष नाहीये. त्या आम्ही सदैव तत्पर असतो त्यासाठी. मग पुढे पण इशारा आहे सगळ्यांना की आमच्या नादाला कोणी लागू नये. अर्थात जो मुजोर कर्मचारी चालत होता, तुम्ही गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली होती त्याच्यावर. बदलापूर पूर्वचे क्राईम प्रियाय नवीन नियुक्त झाले ते नाईक सर आहेत. त्यांनी स्वतःने त्याच्याबद्दल कबुली दिली की FDAची कारवाई झाल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करून 100% त्याच्यावर 318चा प्रयत्न करू. काल त्यांची भाषा होती की पोलीस प्रशासनाची की आम्ही NC घेऊ. मुळात या गोष्टीमध्ये FIR होऊ शकते आणि आम्ही याचा पूर्ण पाठपुरावा करणार. आणि जो अधिकारी होता स्टोअरचा, त्याच्यावर आम्ही 318 दीपक दिनकर पाटील असं त्यांचं नाव होतं, जे रिजनल मॅनेजर होते, त्यांच्यावर आम्ही 318चे मागणी करणार आणि ती करूनच राहणार. तुम्ही स्वतः ऍडव्होकेट आहात आणि तुम्ही कसं यापुढे पाठपुरावा या सगळ्या गोष्टीचा करणार आहात. काल पोलीस स्टेशनच्या आवारात एक गोष्ट झाली की तुम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी करत होते, पण पूर्व पोलीस स्थानकामधून जे काही कर्मचारी होते ते तुम्हाला म्हणत होते की नाही NCs होणार. पण तुम्ही एक त्यांना ठणकावून सांगितलं की या कलमानुसार FIR सुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर ही सगळी गोष्ट त्यांची तयारी सुरू झाली. मी पूर्णतः पोलीस प्रशासनाला चुकीचं असं म्हणणार नाही, कारण त्यांनी सहकार्य खूप केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याशिवाय हे यश मिळालं नसतं आम्हाला. पण असं म्हणू शकतो आपण त्यांना की त्यावेळेसची जी घटना होती, त्यावेळेसचा जो मॉब होता ज्या पद्धतीने, आणि त्यांना प्रशासनाला शांतता आणि सुरक्षा व्यवस्था जी सांभाळायची असते त्यासाठी त्यांचं ते म्हणणं अगदी काही चुकीचं नव्हतं. कारण प्रथमदर्शी त्यांना जे दिसतंय ते त्या विषयावरती गोष्ट नोंदवू शकतात. आता चिटिंगचा जो विषय झाला 318, हा एक सिंपल चिटिंगचा विषय असतो ज्याच्या अंतर्गत डायरेक्टली FIR नोंदवता येत नाही. त्याच्यामध्ये माणसाला इंटेन्शन प्रूव्ह करावं लागतं की एखाद्यानी जर एखादी वस्तू विकलेली आहे तर त्याला ती जाणीवपूर्वक आधी माहीत होती आणि तरी त्यांनी त्याची विक्री चालू ठेवली, हे सिद्ध करता आलं पाहिजे. पण या घटनेमध्ये जसं की आपण प्रिलिमिनरी इन्स्पेक्शन ज्याला बोलतो की प्रथमदर्शी तुम्ही इकडे येऊन इन्व्हेस्टिगेट करणे, तर ते FDAच्या टीमची वाट पाहत होते. ते आले असता इकडे त्यांनी पहिली गोष्ट आमचा अर्ज स्वीकारला, जो आम्ही तिकडे कंप्लेंट दिली, लेखी स्वरूपात कंप्लेंट दिली. साहेबांनी आमची ती कंप्लेंट लेखी स्वरूपात स्वीकारली, त्यासाठी आम्ही त्यांच्या आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना. तुम्हाला कसं सहकार्य, कारण की खूप चांगली त्यांनी कारवाई केली. 100%. म्हणजे मी अगदी एकाचं नाव न घेता मी एवढंच सांगेन की अगदी पोलीस प्रशासनाने 100% त्यांचा पाठबळ आम्हाला दिलेला आहे. कारण त्यांनाही जनहित कळत होतं, मुद्दा कळत होता, विषय हा महत्त्वाचा होता. त्यामुळे साहेबांचं जे सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्यामध्ये साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की जसा FDAचा रिपोर्ट येईल, लॅब टेस्टचे रिपोर्ट येतील, आम्ही 318 त्याच्यात मेकआउट होत असेल तर करू. पण तुम्हालाही मी पूर्वसूचना देऊ इच्छितो की याच्यामध्ये प्रथमदर्शी क्लिअरली रॉटन फूड्स आपल्याला भेटलेले आहेत, खराब झालेले अपायकारक पदार्थ भेटलेले आहेत. लॅब टेस्ट हा विषय सॅम्पलिंगचा आहे. जे सॅम्पलला प्रोडक्ट्स घेतलेले आहेत त्याची लॅब टेस्टिंग होईल. बट जे आपल्याला प्रथमदर्शी दिसलेले आहेत, जे प्रोडक्ट्स खराब आहेत, त्याच्या अंतर्गत ही क्लिअर मेड आउट होते की ते चीटिंग आहे. त्यांना माहीत असताना देखील त्यांनी ते विकलेले आहे. कारण त्यांची डेलीची ऑडिट्स होते, हे सुपरवायझरनी, स्टोअर मॅनेजरनी कन्फर्म केलेलं आहे की त्यांची डेली बेसिसवर ऑडिट होतात. डेली स्टॉक त्यांचा इन्व्हेंटरी जी आहे ती येत जात असते. दिवसातून 2 टायमाला त्यांचे क्लिनिंग होतात, 2 का 3 टायमाला क्लिनिंग होतात.
तर आता त्यांनी किती प्रयत्न जरी केला हे सांगायला की मनसेने अशी आक्रमक भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे स्टोअर बंद होता आणि आम्ही क्लिनिंग नाही करू शकलो म्हणून ते प्रोडक्ट जर तिकडे राहिले, तर त्याच्यावरती आमचा प्रथम सगळ्यात पहिले काउंटर हाच असेल की मनसेने आक्रमकता भूमिका ही 2:30 ते 2 वाजता घेतलेली आहे आणि सकाळचा पहिला जो बॅच आहे क्लिनिंगचा तो 6 वाजता होतो. 6 वाजता स्टोअर उघडतो त्यांचा, 8-9 वाजता क्लिनिंग होत असेल, 10 वाजता होतं, 11 वाजता होत असेल. इन्व्हेंटरी स्टॉक तुमचा डेली येतोय, तरी मग ती गोष्ट सुरक्षता बाळगता का नाही आली तुमच्याकडनं, तुम्हाला स्वच्छता बाळगता का नाही आली तुम्हाला. त्यामुळे प्रथमदर्शी याच्यामध्ये 318 मेडआउट होतो आहे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करून आम्ही तो दाखल करून घेऊ, ही मनसेची भूमिका असेल. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण बघत असाल तर मनसेच्या मागणीला पाठपुराव्याला आता मोठं यश आलेलं आपण बघत असाल. आता सध्याच्या घडीला लायसन्स तात्पुरत्यारित्या रद्द करण्यात आलेलं आहे अशी माहिती स्वतः FDAच्या महिला अधिकारी ज्या होत्या त्यांनी दिलेली आहे. या संदर्भात यापुढचे जे काही अपडेट असतील आपण घेत राहू. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह सदा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.